नाही आणि तेव्हाच याला माना. पण आपण या अनुभवातून काही शिकत नाही आहोत, कारण आपल्याला सगळं रेडीमेड मिळालं. रेडीमेड मिळालं ना. आजची पिढी संघर्ष करत होती का? अस्पृश्यतेचे चटके लागले का? स्पेशली महाराष्ट्रामध्ये तरी नाही. म्हणजे आपल्या आधी आपले आई वडील आणि त्यांच्या आधी जे होते आमचे आजी आजोबा, त्यांनी ते सगळं सोसलेलं आहे. ते अशिक्षित होते, तरी पण त्यांना जो अनुभव आलेला होता त्या अनुभवातून त्यांना कळलं होतं की हे जे कर्मकांड, पूजापाठ, अंधश्रद्धा हे सगळं जे आपण करतो, दुवाबाजी, देवबाजी, याच्याने आपली काही उन्नती होत नाही, आपल्याला काही हक्क अधिकार मिळत नाही. म्हणून त्यांनी बाबासाहेबांना आपला नेता स्वीकार करून बाबासाहेबांच्या सांगण्यानुसार सगळं केलं. आणि आज कितीही सांगितलं तरी पण आपल्या लक्षात येत नाही, कारण की आपल्याला तसे अनुभव आलेले नाही. आता आपण बघतो यूपी, गुजरात, राजस्थान या भागाला जे दलितांसोबत होत आहे, त्यांना दलित शब्द वापरलेला आहे म्हणून दलित म्हणते, त्यांच्यासोबत जे होत आहे जाती आधारित अत्याचार, त्याच्यावरून ते आता समजायला लागले अनुभवातून की आपण यांचा धर्म, हिंदू धर्म सोडला पाहिजे, समजून राहिले. आणि आपण खूप पुढे आलो त्यांच्या पासून, है ना. आता तुम्ही आपल्याला म्हणत आपण मस्त मोठे मोठे हॉल करतो, त्याच्यामध्ये लग्न करतो, लाखोचा खर्च करतो, मस्त घातली साड्या घालतो, दाग दागिने घालतो, फिरवतो, काहीच काय म्हणतात त्याला नरकीय यातना काय हे माहीतच नाही. म्हणून कोणी किती ओरडू सांगितलं तरीही काही लक्षात येत नाही. आम्ही सुखी तर जग सुखी असं चाललेलं आहे. आणि घरातही काय आहे, पुरुषांना पितृसत्तेच्या माध्यमातून सगळे हक्क अधिकार मिळालेले आहेत. आपल्या फॉर्मेटमध्ये प्रत्येक ठिकाणी वडिलांचं नाव, नवऱ्याचं नाव पुढे आहे ना. मातृसत्ता एकेकाळी होती, ते आता फक्त इतिहास जमा झालेला आहे. कधी कधी आम्ही भाषणात वापरतो किंवा लेखनात वापरतो, पण आज समजल्यानंतरही आम्ही आपल्या पुढे दोन आडनाव लावतो, एक बापाचं, एक नवऱ्याचं. अजूनही पितृसत्तेला आपण वाहकच बनलेलो आहोत. आणि या सगळ्या गोष्टी जे आपल्या घरात पुरुष आहेत त्यांना पितृसत्ता पोचण्यासाठी बळ देतो. त्यांना वाटते की आपल्याला काय गरज, आपल्याला सगळं माहिती आहे. सुरुवातीपासून पितृसत्तेची अशी मांडणी आहे की स्त्रिया यांना काही अक्कल नसते, स्त्रिया हे करू शकत नाही, स्त्रिया ते करू शकत नाही. आता सुनीता विलियम्स जाऊन आली अंतरिक्षमध्ये, तरी अजूनही सगळ्यांच्या डोक्यामध्ये तेच राहील की स्त्रियांना काय येतं, घरामध्ये तिची काही किंमत नाही. दोन प्रकारच्या स्त्रिया आहेत. एक बुद्धिमान असली तरी तिला किंमत नाही, आणि अनेक स्त्रियांना किंमत दिली नाही. म्हणून एक अशी स्त्री उभी झालेली आहे की ती सगळ्यावर आक्रमक होत आहे. घरामध्ये स्त्रीचं एक वेगळं रूप आता दिसत आहे. जास्त स्वातंत्र्य मिळाल्यामुळे, जास्त हक्क अधिकार मिळाल्यामुळे ती कोणाची झाली. दोन्ही स्थितीमध्ये घराची बर्बादी आहे, दोन्ही स्थिती चांगली नाही आहे. लोकांनी अनेक ठिकाणी लिहून ठेवलेलं आहे, कोणता ग्रस्त उत्तम असते, कोणती स्त्री उत्तम असते, पण परिस्थिती बदलत चाललेली आहे. आणि या परिस्थितीच्या अनुषंगाने आता त्याच्या व्याख्या पण बदलत चाललेल्या आहेत. आपल्याला आता नवीन व्याख्या निर्माण कराव्या लागतील. साधं जर आपण 498A डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट, डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट हे IPCचं आहे. त्याच्यामध्ये स्त्रियांच्या बाजूने असल्यामुळे स्त्रिया खूप तक्रारी करतात पुरुषांच्या विरोधात. एकीकडे आम्ही बघतो घरामध्ये आम्ही मुला मुलींना सारखे वागवत आहोत, त्याच्यामुळे आमचे मुलं सौम्य झालेले आहेत. मुलं कशी झाले आहेत, अनेक घरी तुम्हाला लक्षात येईल मुलांचे स्वभाव सौम्य झालेले आहेत, बरोबरी मानत आहेत.
जेंडर इक्वॅलिटी मानत आहेत आमची मुलं शिक्षण घेऊन आंबेडकरवाद शिकल्यामुळे, पण दुसऱ्याकडून येणारी मुलगी ती वेगळीच वागते. ती त्या स्वातंत्र्याच्या दुरुपयोग करते असं दिसतं. म्हणजे ह्या सगळ्या ज्या गोष्टी उदाहरणात येत आहे ह्या सगळ्या टोकाच्या भूमिका. आम्हाला या टोकाच्या भूमिका सोडाव्या लागतील. पुण्याचा मध्यम मार्ग जिथे गरज आहे तिथे आम्हाला स्टँड घ्यावंच लागणार. आम्हाला प्रत्येक वेळेस बेचारा करून राहायचं नाही आणि प्रत्येक वेळेस खूप कठोरही होऊन राहायचं. एक कथा आहे ना याची, द्रोणाचार्याची एकलव्याची, अंगठा मागला अंगठा देऊन. इतके काळ साध्या घोडे राहायचे. 2014 पासून जे सत्ता परिवर्तन होत आहे त्याच्यामुळे कितीतरी संविधानामध्ये परिवर्तन झालेलं आहे, नीती नियमामध्ये परिवर्तन झालेलं आहे. हळूहळू आम्ही पुन्हा जुन्या स्थितीमध्ये येत आहोत. मी म्हणाल की ह्या धर्माच्या गोष्टी आहेत का? बिलकुल धर्माच्या गोष्टी आहेत. या धर्माचं राजकारण होत आहे की नाही? धर्माचं राजकारण होत आहे. धर्मातूनच सांस्कृतिक कारण होत आहे. संस्कृतीच्या माध्यमातून धर्म येत आहे, धर्माच्या माध्यमातून संस्कृती येत आहे आणि या संस्कृतीतून राजकारण खेळलं जातं. पूर्ण देशामध्ये आता हेच चाललेलं आहे. आपल्याला समजावं लागेल की आपण पुढच्या काय गोष्टी ठरवायच्या आणि कसं करायचं त्याच्यावर होतो. आपण आता महाबोधी टेम्पलसाठी आम्हाला आंदोलन करायचं आहे. रॅली काढणार, नारे लावणार, हे सगळं होते. एका दिवसाचा जोश असते, दुसऱ्या दिवशीपासून आपल्या घरामध्ये बसते. कोणाला मग फरक पडत नाही की त्या महाबोधी टेम्पलचं काय. म्हणजे आम्ही कसे पाणीचे बुलबुले नाही शिवर येतात आणि मग बसतात. असं चाललंय आमचं काम. हा जो लढा आहे ना 5000 वर्षाच्या इतिहासामध्ये आम्ही बघतोय कंटिन्युअस हा संघर्ष आहे. जसं बाबासाहेब बोलले की बुद्धिझम आणि ब्राह्मणिझम या दोघांचा संघर्षच आमचा इतिहास. तो वेगळे वेगळे रूप घेऊन सांगत गेला आणि आमचं घर परिवार माणूस हे या समाजाची या सगळ्या राजकारणाची एक इकाई आहे, युनिट आहे. इथूनच सगळं सुरू होतं आणि इथे संपतं. म्हणून इथून आपल्याला सगळ्या गोष्टी विचार कराव्या लागतील. घरामध्ये आपण लहानपणापासून काय शिकवत आहोत, स्त्री पुरुष मिळून राहत आहेत की नाही, की स्त्रीचे विचार वेगळे झाले आणि पुरुषाचे विचार वेगळे झाले. जशी उदासीनता विसरल्या सुरुवातीला बोलले की विहारात येत नाही, कारण प्रत्येक पुरुषाला वाटते की आम्ही खूप भाषणं ऐकतो बाहेर, मोठ्या संघटनेमध्ये जातो, तिथे भाषणं ऐकतो, पुस्तकं वाचतो, आम्हाला सगळं नॉलेज आहे असं पुरुषांना भ्रम झालेला आहे. आणि स्त्रिया काय घरकामात राहतात, घरातले कामं करतात, लेकरं सांभाळतात, त्यांना काय पुस्तकं वाचायला मिळत नाही आणि भाषण ऐकायलाही जायला मिळत नाही. म्हणून एक विहार असं माध्यम आहे की स्त्रिया इथं ज्ञान घ्यायला येतात. पुरुषांना वाटतं आम्हाला विहारात जायची आणि ऐकायची काही गरज नाही. ही एक पॅट्रियार्कीच आहे. आधीपासून ठरवलं आहे त्यांनी की त्यांनाच जास्त असतं. पण जो सत्ताधारी आहे, जो सतत जिंकत येत आहे, सत्ता करत आहे, त्याला चांगल्याने माहित आहे की स्त्री काय टाकत आहे. तो झोपलेला नाही. झोपलेला व्यक्ती सारखा गुलाम बनतो आणि जो जागा असतो तो सत्तेवर. त्याला माहिती आहे की स्त्रियांमध्ये खूप ताकद आहे, ती खूप बुद्धिमान आहे आणि म्हणूनच तिला शिक्षणापासून वंचित ठेवत आहे. शिक्षणापासून वंचित ठेवण्याची गरज काय आहे? शिक्षणाला लिंगाची गरज आहे का, की डोक्याची गरज आहे? कशाची गरज आहे शिक्षणासाठी? तुम्हाला आश्चर्य होईल, थायलंड सारख्या देशामध्ये निकू म्हणतात की स्त्रिया ह्या बुद्ध होऊ शकत नाही. का? कारण तिचं स्त्रीलिंग आहे. म्हणून विचारलं मी, ज्ञान घेण्यास
करण्यासाठी, शिक्षण घेण्यासाठी लिंगाची गरज आहे की डोक्याची गरज आहे? अशा खूप मानलेल्या देशामध्ये, ब्रिटिश राष्ट्रामध्ये असं सगळंच बोललं जातं आणि स्त्रिया मानूनही घेतात. का मानून घेतात? कारण खरंच त्यांना डोकं नाही आहे. त्यांनाही वाटतं की आपल्याला डोकं नाही, फक्त लिंगच आहे. हे जसं म्हणतील तसं आपण करायचं. हा जो संदर्भ देते ना मी, हा काही म्हणजे असं काल्पनिक संदर्भ नाही आहे, खरोखर तिथून आलेला आहे. का तिथून आम्हाला सांगितलं की तिथे असं म्हटलं जाते, सगळंच म्हटलं जाते. त्याला पुल्लिंग आहे तेच बुद्ध होऊ शकतात. पेपर होता याच्यावर, म्हणजे याच्यावर चर्चा पण सुरू आहे. इंटरनॅशनल लेवलवर चर्चा सुरू आहे. साकेतिता ही एक इंटरनॅशनल संस्था आहे ज्याच्यामध्ये या गोष्टीवर चिंतन चाललेलं आहे की स्त्री बुद्ध का होऊ शकत नाही, त्याच्यामध्ये लिंगाची काय गरज आहे. आणि प्रचार कसाच करत आलाय. आमच्या महिला स्वतःला भिक्खुनी म्हणायला तयार नाही आहे. आमच्या महिला भिक्खुनी आहेत ना, त्या स्वतःला भिक्खुनी म्हणायला तयार नाही, भंते म्हणायला तयार नाही, भांडण करतायत. त्यांनाही वाटते की ज्याला पुल्लिंग असते तोच सर्वश्रेष्ठ असते. म्हणजे गृहीतच धरलंय यांनी. आता समजा आपली जर अशी समज असेल तर काय आपण या संघर्षामध्ये जिंकू शकतो? संघर्ष हा नॅचरली आलेला आहे, आपल्या हातात नाही आहे. तुम्ही याच्यापासून अलिप्त राहतो, गुणगुणांपासून तुम्ही अलिप्त राहू शकता, पण हा जो संघर्ष चाललेला आहे ना, दोन विचारधारेचा संघर्ष, दोन सत्ताधाऱ्यांचा संघर्ष, हा आपण कितीही म्हटलं तरी आपल्यापासून दूर राहू शकत नाही. त्याची जी आग आहे ती आपल्यापर्यंत येणारच येणार. तुम्ही जर स्वतःला माणूसच समजायला तयार नाही तर या संघर्षामध्ये तुम्ही एक कमजोर कडी आहे आणि या कमजोरीचा फायदा सगळे उचलतात. आमच्या पुरुषांनी ज्योतिबा फुलेंचं धारण घेऊन, त्यांची प्रेरणा घेऊन सावित्रीबाईला जसं तयार केलं होतं तसं प्रत्येक स्त्रीला तयार करण्याची गरज आहे की तू शिकू शकते, तू शिक्षण घेऊ शकते, तुला बुद्धी आहे आणि तू या समाजामध्ये परिवर्तन घडवून आणू शकते. बरोबरीने दोघेही खांद्याला खांदा लावून काम करत होते की नाही? असं होतं काय की जिथे ज्योतिबा चालले तिथे सावित्री नाही, जिथे सावित्री चालली तिथे ज्योतिबा नाही. आपल्याला त्यांचे फोटो पण एकत्रित दिसतात. शाळा दोघांनी मिळून उघडली, दोघांनी मिळून चालवली. इव्हन जेव्हा त्यांच्या घरच्या लोकांनी ज्योतिबाला म्हटलं की तुला मूल होत नाही तर दुसरं लग्न करून देतो, तेव्हा काय म्हणतात ज्योतिबा? ठीक आहे, तुम्ही माझ्यासाठी दुसरी मुलगी बघतात, सावित्रीसाठी दुसरा मुलगा बघतात. हे इक्वॅलिटी, त्या पुरुषाची मानसिकता बघा काय खऱ्या अर्थाने माणूस आहे. आजच्या पुरुष कधी कसं करेल का आमच्या घरातलं? नाही. माझी आई म्हणते ना दुसरं लग्न करून घेतो, म्हणजे आईच्या खांद्यावर बंदूक ठेवून चालवायची. आईला नाही समजत आहे, जुने विचार आहे तिचे, पकलेलं मडकं आहे ते, आज ना उद्या फुटणार आहे, जबरदस्ती करू शकत नाही. पण तुम्ही तर पक्के आहात ना, मजबूत आहात ना, तुमचे खांदे मजबूत आहात ना. तुम्ही जर तसे निर्णय नाही घेतले तर काय होईल? रमाईने पण बाबासाहेबाला जिद्द केली होती, पंढरपूरला जायची. मग बाबासाहेबांनी मानली का जिद्द? जिद्दी कोणी असू शकते, स्त्री पुरुष. चुकीच्या गोष्टीवर जिद्द करणारे आमच्या कुटुंबात नातेवाईकामध्ये भरपूर मिळतात. मंगळसूत्र घालायचंच आहे तर पदर घ्यायचाच आहे, तर असंच झालं पाहिजे, तसंच झालं पाहिजे, जिद्द करणारे भरपूर असतात. पण ज्याला परिवर्तन आणायचे तो स्टँड घेतो की नाही, असं नाही, असंच. तुला बोलायचं असेल तर बोल, नाही बोलायचं असेल नको बोल. बाबासाहेबांनी रमाईचं ऐकलं नाही. मी दुसरं पंढरपूर तयार करून बोलले, जिथं मान नाही तिथं जायचं नाही. ज्या घरामध्ये आजही स्त्री पुरुष खांद्याला खांदा लावून काम करत आहेत त्यांचे मुलं पण खूप चांगले झाले आहेत. कारण की घरामध्ये ते आपल्या आईवडिलांना मिळून काम करताना बघतात. घरूनच प्रेरणा मिळते. घरी
त्याचा परिणाम मुलांवर होतो. घरात जर कोणी कोणाला, स्त्री पण डॉमिनेट करते ना, जर स्त्री डॉमिनेट करत असेल त्याचाही परिणाम मुलांवर होतो, आणि पुरुष जर स्त्रीला डॉमिनेट करत असेल त्याचाही परिणाम मुलांवर होतो. म्हणून दोघेही जेव्हा एकमताने मिळून काम करतात तर त्या घरामध्ये मुलांवर चांगला परिणाम होऊन एक सुखी परिवार तयार होतो. जर असं झालं, एकेका परिवारामध्ये जर असं झालं तर हा संपूर्ण समाज किती चांगला होईल. मी एक गोष्ट अजून बघते, ज्यांच्या घरी विपश्यना करणारे आहे, जर घरच्या प्रमुखाने विपश्यना केली ना की दुसराही जीवनसाथी पण विपश्यना करायला जातो. ते दोघं विपश्यना करतात ना तर त्यांची मुलं पण विपश्यना करायला जातात. म्हणजे पूर्ण कुटुंब त्या प्रमुखाचा फॉलो करतात. पण विहारात येताना जर आई चालली आहे तर मुलगा येत नाही, वडील चालले आहेत मुलगी येत नाही, इथे काय प्रॉब्लेम आहे? हा पण चिंतनाचा विषय आहे की इथे काय प्रॉब्लेम आहे, इथे आपण काय देत आहोत आणि तिथे काय मिळत आहे, काही फरक आहे का, काही उणिवा आहेत का याच्यामध्ये, त्या उणिवा आपण शोधल्या पाहिजे. त्यांची मेंटॅलिटी कशी चेंज करता येईल? तुम्ही मगाशी सांगितलं नाही, शाळेत मी दुसऱ्या प्रोग्राममधलं आठवते, घरोघरी जाऊन त्यांनी लोकांना मोबिलाइज केलं. प्रत्येक घरी जाऊन लोकांनी पैसे दिले पण कार्यक्रमाला नाही आले. लोकांना काय वाटते, पैसे दिले की आपली जबाबदारी संपली, झालं विहाराची आम्ही जे काही जबाबदारी होती ती सगळी पार पाडली, आता जे आहेत ना 4-5 कार्यकर्ते तेच करत राहतात. याच्यासाठी आपल्याला मार्ग शोधावा लागेल, आणि तो मार्ग माहिती आहे का, सोपा मार्ग हा आहे की जीवनधारी हे प्रत्येकाच्या घरी घरी जाऊन पूजा घेतात. बरोबर आहे ना? तुम्ही प्रत्येकाच्या घरी जाऊन समजवाल तर परिणाम दिसत नाही, पण जीवनधाऱ्याला धार्मिक श्रद्धेतून बोलावलं जातं. तर जीवनधारी तिथे गेले आणि त्यांनी जर त्या एका कुटुंबाचं चांगलं मार्गदर्शन केलं, कधी कधी तिथे पण मुलं येऊन बसत नाही किंवा पुरुष बसत नाही, आवाज द्यावा लागते. ते काहीतरी निमित्ताने बाहेरच पडत राहतात आणि अभ्यासाच्या निमित्ताने मुलं बेडरूम मध्ये राहतात, आवाज द्यावा लागते. पण जीवनधाऱ्याचं एकाएकी कोणी म्हणणं टाळत नाही, म्हणून बसतात, येतात, बाहेर बसून तरी ऐकतात. तिथून आम्हाला परिवर्तन करावं लागेल. आणि जीवनधारी म्हटलं की त्यागाची भावना आलीच. गृहस्थ जीवन त्याग केलं आहे ना, आपलं घर त्यागलेलं आहे, तर त्याच्या एकच ध्यास आहे की मला समाजाचं हित करायचं आहे, समाजाला मार्गदर्शन करायचं आहे. पण जीवनधारी झाल्यावरही जर आपण फक्त दानाच्या अपेक्षेने जात आहोत तर मार्गदर्शन बरोबर होईल का? दानाची अपेक्षा ठेवून काम करणं बरोबर नाही आहे. कारण की दानाची अपेक्षा ठेवलं तर समोरच्यालाही माहिती आहे की यांना दान दिलं की हे खुश होतात आणि आपल्याला पुण्य मिळते. पुण्य कसं मिळेल? काही केल्याने मिळेल की नाही? निमलभट्टीजी बोलले, प्रयास करावा लागतो. तर ते जे काय करावं लागते ते सांगण्याचं काम आमचं आहे. काय कराल तर तुमचं रक्षण होईल? धागा बांधल्याने रक्षण नाही होईल. तुम्हाला काय करावं लागेल? तुम्ही सगळे मिळून एकतेने कसे तुम्ही कुटुंबात चांगले राहू शकता, आणि तुमची कौटुंबिक जबाबदारी पूर्ण झाल्यावर तुमची सामाजिक जबाबदारी काय आहे, आणि का तुम्हाला सामाजिक जबाबदारी घ्यावं लागेल? कारण तुम्ही सामाजिक प्राणी आहात की नाही? आजचा माणूस हे विसरला आहे की तो सामाजिक प्राणी आहे. हे विसर पडलेला आहे त्याला. फक्त माणूसच नाही तर दुसरे जीवजंतू ते पण सामाजिक आहे. त्यांचं पण एक सिस्टम असते समाजाचं. मग आपण तर सगळ्यात श्रेष्ठ प्राणी मानले गेलेलो आहोत आणि आपण सामाजिक प्राणी आहोत. हे विसर पडण्याच्या मागे हे आहे की पितृसत्तेच्या माध्यमातून आपण पुरुषांना खूप जास्त डोक्यावर घेतला. त्याच्यामुळे त्याच्या विचारसरणीमध्ये फरक पडत नाही. डोक्यात घेतल्या बरोबर आहे की नाही? हसायला आलं, मला वाटलं काही चुकीचं बोललो का?
झाडायला लागला ना बायकांच्या पुढं की तुम्हीच त्याच्या हातातलं निसटणार आणि म्हणणार मी आहे ना, तुम्ही कशाला झाडता. म्हणजे आम्ही पण तेच मानत आहोत की झाडायचं काम बायकाचं आहे, पुरुषाचं काम नाही. त्याच्या यालाच म्हणत आहे मी की आम्ही स्वतः असे त्याला घेऊन चाललेलो आहोत. त्याला जाणीव करून द्यायची आहे, आपल्या मुलांना जाणीव करून द्यायची आहे की आम्ही सामाजिक प्राणी आहोत. आणि हे भिक्खूंचं कर्तव्य आहे समजावून देण्याचं. जेव्हा तुमच्या घरी काही कार्यक्रम होते तेव्हा जर तुमच्या घरी 2 पाहुणे नाही आले तेव्हा तुम्हाला जाणीव होते की समाजामध्ये तुमचं स्थान काय आहे. समजा तुमच्या घरी मयत झाली आणि शेजारी पाजारी नाही आले, मग कसं वाटेल. तिथं तुमची सामाजिक स्थिती माहिती पडते. पराभव सुक्तामध्ये खूप सुंदर सांगितलेले आहे त्या गोष्टी की माणसाने कसं सामाजिक व्हायला पाहिजे. लग्नामध्ये 2 माणसं नाही आले तेव्हा समजेल की तुमची सामाजिक स्थिती काय आहे. जर तुम्हाला वाटते की 4 खांदे पाहिजेत तर तुम्हाला समाजात निभावं लागेल. तुम्ही जर कुठल्याही कार्यक्रमामध्ये समाजामध्ये नाही तर तुमच्या घरच्या कार्यक्रमामध्ये समाज येणार नाही. एक किस्सा आहे, किस्सा नाही म्हणा घटना झालेली आहे, त्याच्यावर फिल्म पण बनलेली आहे. मुंबईमध्ये पुण्यामध्ये आपले बरेचसे लोक जात लपून राहतात. तर एका घरची गोष्ट आहे. मुंबईमध्ये एक कुटुंब राहत होतं. तर त्यांनी आपली जात लपवली होती, सांगितली नव्हती. उठणं बसणं लोकांचं तर आता कॉमन झालेलं आहे, माहीत नाही पडत म्हणून. पण एक दिवस त्यांच्या घरी म्हाताऱ्याची मयत झाली. आणि मयत झाली तर मग नातेवाईक यायला लागले, निळी टोपी घालणारे आले, पिकू आले. तेव्हा शेजाऱ्या पाजाऱ्यांना कळलं अरे हा तर SC समाजाचा आहे. आणि त्याच्यानंतर मग त्या वस्तीतल्या लोकांनी त्यांच्या बॉयकॉट केला की हे SC आहेत आणि इतके दिवस यांनी लपवलं होतं, आम्हाला पाठवलं. त्यापेक्षा आधीपासूनच लपवलं नसतं तर स्वाभिमानाने राहा ना. बाबासाहेब विश्वस्तरावर पोचले ना. आम्ही एका वस्तीत आपली जागा निर्माण नाही करू शकत आहोत, एका गावात आपली जागा निर्माण नाही करू शकत, म्हणजे आमची लायकीच काय राहिली आहे. लायकी अशी करावं की कोणताही सत्ताधारी आला, कोणत्याही जाती धर्माचा आला तरी बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या समोर आला तर नतमस्तक व्हावं लागतं. ही लायकी बनवावी लागते. त्याला काय म्हणतात, ना निगलते बनता है ना उगलते बनता है. जिंदा अंबेडकर से मरा हुआ अंबेडकर ज्यादा खतरनाक है. वो ऐसी गले की हड्डी है कि ना निगलते बनता है ना उगलते बनता है. अशी लायकी आपली बनवली पाहिजे. मजबूर झाले पाहिजे सगळे. आणि हे काही सहजासहजी मिळत नाही. तुम्हाला माहिती आहे बाबासाहेबांनी किती मेहनत घेतली आहे. लोकांनी त्यांनाही रडवून सोडलं होतं. लोक मतलबीच आहे. आणि तुम्ही दुसऱ्यांना रडवलं तर एकच तुम्हाला रडावं लागणार आहे. कारण की आता जी परिस्थिती येणार आहे ना ती फार वाईट परिस्थिती येणार आहे. कारण की तुमचा स्वाभिमान त्यांना खटकतो, तुमचं राहणीमान त्यांना खटकतोय, तुमच्या जय भीमचा नारा त्यांना खटकतोय. आणि म्हणून ते तुम्हाला परत त्या स्थितीत आणणं चाहतात आणि त्याच्यासाठी आपण जमीन तयार करून देतो. कारण आपण एक नाही होत आहोत. आपली एकी नसल्यामुळे फूट डालो और राज्य करो किसकी नीति है, किसकी नीति है. पटेंगे तो पटेंगे. शिक्षक कॉलेजमध्ये शिकत असताना पुस्तकांमध्ये शिकवलं जात आहे की अंग्रेजों की नीति की फूट डालो और राज्य करो. पण ते खरं नाही आहे. ब्राह्मणांची नीती आहे फूट डालो और राज्य करो. नाही पाहिलं का तुम्ही रामायणामध्ये काय आहे, कोणाला खरेदी केलं लंका हा आपला रावणाला मारण्यासाठी विभीषणला.
करण्यासाठी सुग्रीवला आणि बुद्धाला खतम करण्यासाठी देवदत्ताला आणि आताचं राजकारण खतम करण्यासाठी रामदासाला. आमच्याकडे सगळे असे टिकाऊ आहे, सगळे टिकाऊ आहे. त्याला म्हणतात खूप टाकणे. सुरूच आहे सतत का. तुमची एकी अशी असली पाहिजे की कोणी तुम्हाला काही सांगितलं तरी विश्वास करायचा नाही. इतकं तुम्हाला तुमच्या माणसावर विश्वास असला पाहिजे. कोणी काही सांगितलं, कोणी काही बोलले, हे असे आहेत ते तसे आहेत. आता आमच्या भिक्खुनी संघामध्ये हेच चाललेलं आहे. फूट टाका आणि राज्य करा. संघामध्ये पण चाललेलं आहे राजकारण. ना कोणतं क्षेत्र सुटलेलं नाही आहे. सुनीती भिक्खुनी पुढे चालली ना सगळ्या संघाला एकत्र करते. आला की सुनीती भिक्खुनी कधी नाही म्हणत की बॅनरवर माझं नाव द्या की बॅनरवर माझा फोटो छापा. पण ईर्ष्या. जर समजा भिक्खुनी संघ चांगला बळकट झाला, कारण की सगळे महाराष्ट्रातले आंबेडकरवादी आहेत, त्यामुळे आंबेडकराईट बुद्धिझम विकसित होईल, तो पुढे जाईल आणि जे परंपरावादी आहे त्यांची जी दुकानदारी आहे धर्माची ती बंद होईल. म्हणून सुनीती भिक्खुनीला पुढे जाऊ द्यायचं नाही. मग फूट टाकायचं. अरे तिला खूप पैसा मिळतो पण ती देतच नाही दान कार्यक्रमामध्ये, एकटीच घेतो, असं कानं करायचं. ते नाही तर अरे ते अंतर्वस्त्र नाही, ती पॅन्ट घालते, परंपरा थोडी आहे पॅन्ट घालण्याची. अरे ते स्वतःच्या नावापुढे घंटे लावते, आपण तर आर्याची आहोत. फूट टाकण्यासाठी कारण हे काय महत्वाच्या गोष्टी आहेत का? पॅन्ट टाकणं चुकीचं आहे का? कोणाचं काय बिघडते? बहुजन हित आहे, बहुजन सुखायला कुठे तडा जाते का? ड्रेसेस तर सगळ्यांचेच बदलत आले. त्या काळामध्ये तर माहित आहे कसे राहत होते. त्या काळातलाच अंतर्वस्त्र आता घालायचे, पॅन्ट नाही घालायचे. मात्र आम्ही आज स्मार्टफोन वापरणार, आम्ही प्लेननी प्रवास करणार, आम्ही कारनी जाणार. हे परिवर्तन चालते, पण पॅन्ट घालण्याचं परिवर्तन नाही चालत. हो, कारण की स्त्री अस्मिता लपते ना, एक वेगळं पण दिसते. म्हणजे भडकवण्यासाठी काय काय खूप विचित्रपणा. सुरुवातीला माहित आहे का, ते बोर्डावर लिहू शिकवतात, याला सुद्धा विरोध झाला होता. ही पद्धत आहे का? इथेच बसून आसनवर बसूनच प्रवचन दिलं पाहिजे, म्हणजे परंपरा सोडायची नाही. बाकी स्मार्टफोन चालते ना, आणि स्मार्टफोनवर लपून लपून पिक्चर पाहणं पण चालते, काही पाहिलं तर चालतं. पण बोर्डवर शिकवणं चालत नाही. पाहिलं की खूप प्रभाव पडत आहे बोर्डावर शिकवल्यामुळे. लोकांना धर्म चांगलं कळत आहे, स्पष्ट होत आहे. बोर्डावर शिकवलं तर चांगलं वाटते ना, लवकर समजते भाषण देण्यापेक्षा, लेक्चर देण्यापेक्षा. मग हळूहळू मग सगळ्यांनी ते स्वीकार केलं. पण क्रेडिट म्हणते सुनीतीला द्यायचं नाही. मग प्रश्न क्रेडिटचा येतो. नाही, हिने सुरुवात केली ते सांगायचं नाही कोणाला. आम्ही तर आधीपासून करतो. आणि आज वेळ इथपर्यंत येऊन ठेवलेली आहे की आमचे फोटोज चोरी करत आहेत. आमच्या कामाचे जे फोटोज आहेत ना, त्याला एडिट करून स्वतःचे चेहरे लावून ते प्रमोट केले जात आहेत भिक्खुनीच्या माध्यमातून. हे चाललेलं आहे खरं म्हणजे हे क्राईम आहे. त्याची बोलले हे सायबर क्राईम मध्ये येते. तरी आम्ही चूप आहोत की पाहू, आपल्या संघाची बदनामी नाही झाली पाहिजे. आपण अशा पद्धतीनं याला टॅकल करू की बदनामी नाही झाली पाहिजे. पण पोशाख आहेत का हे? कशासाठी जीवनधारी झाले? मी सगळ्यांची गोष्ट केली आहे, ग्रहस्थांची पण आणि जीवनधाऱ्यांची पण. तिथे पण खूप उणिवा आहे, तिथे पण खूप उणिवा आहे. पण सगळ्यात मोठी जबाबदारी उपासकांची हे आहे की जे चुकीच्या पद्धतीनं वागतायत त्याचा विरोध झाला पाहिजे.
जसं आम्ही तुमच्या चुकीच्या गोष्टीचा विरोध करतो असं नाही, असं समजावून सांगतो. असं नाही करायला पाहिजे. आम्ही म्हणतो दिवे लावू नका, पोल्युशन होते, त्रास होते. इलेक्ट्रिकचे दिवे आहेत, इलेक्ट्रिकचे दिवे लावा. रात्री इलेक्ट्रिकचे दिवे, आता तो सूर्याचा दिवा आहे. समजावून सांगावं लागते आणि त्याचे संदर्भ पाली साहित्यामध्ये कुठे कुठे आलेले आहेत ते संदर्भ देऊन पण आम्ही सांगतो. पण त्याच्याही विरोध सुनीती घंटेची मेणबत्ती लावून देत नाही म्हणून ते आमच्या विचारात नाही पडत. फायदा कशात आहे ना नुकसान कशात आहे हे समजायचंच नाही. ही काहीतरी वेगळं करते. जसं मगाशी राजरत्न आंबेडकरचं उदाहरण दिलं, त्यांना समजतच नाही की हा आमचा बरोबरीचा हक्क आहे. पुरुष स्त्रीला जीवन देऊ शकतो, स्त्री पुरुषाला का देऊ शकत नाही? आमच्या सुप्रजावरती त्यावेळेस खूप छान बोलल्या होत्या की आई मुलाला जन्म देऊ शकते, मुलाला शिकवू शकते, लहानाचं मोठं करू शकते आणि सगळे तोंड भरून आम्हाला माताजी म्हणतात. मग ही माताजी मुलाला जीवन का नाही देऊ शकत? काय बिघडलं त्याच्यात? काहीच बिघडत नाही. आणि स्त्री ही चांगली शिक्षिका आहे. सावित्रीबाई फुले शिक्षिका झाली तर पहा किती मोठं परिवर्तन झालं. त्या काळात सावित्रीबाई फुले काय बोलल्या होत्या? इंग्रजी शिका. त्याच्यावर कविता आहे त्यांची, इंग्रजी शिका. म्हणजे वेळेच्या अनुसार ज्या गोष्टी चाललेल्या आहेत त्या आपण स्वीकारल्या पाहिजे, जेणेकरून आपण वेळेच्या मागे पडू नये. तसंच आज सुनीती भंतेजी सांगतात कम्प्युटर शिका, इंग्लिश शिका, हिंदी मराठीमध्ये अनुवाद बोला, जेणेकरून लोकांना समजलं पाहिजे की आपण काय पालीमध्ये बोलतो आणि सायंटिफिक कसा आहे तो धम्म ते सांगा. पण त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही, कारण त्याच्याने तिचं नाव होते ना. ठीक आहे, तिचं नाव नाही, तुम्ही करा हे काम, तुमचं नाव होऊ द्या. पण नाही, आम्हालाही नाही करायचं आहे, तुम्ही करू नका आणि आम्हालाही नाही करायचं आहे. परिवर्तन झालंच नाही पाहिजे. समाजाची ही स्थिती आहे. बुद्धांनी जे 4 परिषद बनवले, भिक्खू संघ, भिक्खुणी संघ, उपासक संघ, उपासिका संघ, या 4ही परिषदांमध्ये जोपर्यंत ताळमेळ बसत नाही तोपर्यंत समाजाचं हित होऊ शकत नाही. या 4ही परिषदांचं ताळमेळ खूप आवश्यक आहे. संपूर्ण विनय पीठक तुम्ही पाहाल ना तर गृहस्थांनी ज्या ज्या तक्रारी केलेल्या आहेत त्या तक्रारीवरून बुद्ध भिक्खू भिक्खुनींसाठी नियम बनवत आहे. म्हणजे तुमचा किती महत्त्वाचा रोल आहे विनय पीठकाच्या मागे. आणि त्याच गृहस्थांना भिक्खू म्हणत आहे, चिवरदारी म्हणत आहे की तुमच्यासाठी विनय पीठक नाही आहे, तुम्ही वाचू नका. त्यांच्या तक्रारीवर ते नियम बनलेले आहेत. तुम्हाला ते वाचायचा हक्क नाही आहे का? आज आपण म्हणतो संविधान सगळ्यांनी वाचलं पाहिजे. का म्हणतो? कारण की त्याचे जे नियम कानून आहे ते तुम्हाला माहीत राहतील तर तुम्ही जागरूक व्हाल. कुठं चुकलं तर त्याला बरोबर करा, इतरांना पण सांगा. तसंच विनय आहे. पण विनयाचा कुठेही अभ्यास होत नाही आणि पुढे आपलं समन्वय होत नाही. समन्वय जेव्हा होईल तेव्हा आपण एकामेकाचे विचार घेऊन, एकामेकांना समजून घेऊन आणि उचित मार्ग ठरवू. मार्ग ठरवावे लागतील विचार विमर्श करून, ज्याला आपण संगीती म्हणतो. एकच प्रकारची संगीती आजपर्यंत झाली ज्याच्यामध्ये फक्त भिक्खूच राहिले आणि त्याच्यामध्ये काही ॲनालिसिस झालेलं नाही, चिकित्सा झालेली नाही, फक्त चॅन्टिंग झाली. आज चॅन्टिंगच होते. पण बाकीचे लोक कुठे आहे? बाकीच्या लोकांचा विचार कुठे आहे? संगीती म्हटलं एक महत्त्वपूर्ण मीटिंग, जे काही नियम आहेत त्याच्यावर चर्चा झाली पाहिजे. सगळे गृहस्थ जेव्हा बुद्धाला भेटून चर्चा करू शकत होते तर तुम्ही का नाही करू शकत आमच्याशी चर्चा? की म्हणते की हा नियम बरोबर वाटत नाही, याच्यात परिवर्तनाची गरज आहे, याच्यामुळे सगळे चुकीच्या मार्गाने चाललेले आहेत आणि समाजाचं अहित होत आहे. तसे नियम आपण बदलवू. झाली पाहिजे की नाही अशी संगीती ज्याच्यामध्ये 4ही परिषद असले पाहिजे आणि विद्वान लोकांनी अभ्यास करून त्याची मांडणी करायला पाहिजे. हे आपण खूप उशिरा विचार करत आहोत, खूप आधी व्हायला पाहिजे. कारण आपण हळूहळू आता गुलामीच्या मार्गाने जात आहोत. खूप उशीर झालेला आहे. जो आपला शत्रू आहे तो 10 पावलं पुढे आहे आपल्यापेक्षा. आता तरी आपण जागे झाले पाहिजे. घरातल्या पुरुषांना, लेकरांना समजवा की इथे येऊन अशा गोष्टींची चर्चा व्हायला पाहिजे की समाजाची स्थिती काय आहे, राजनीतीची स्थिती काय आहे,
काय आहे, या सगळ्या गोष्टीमध्ये आपल्याला कशा सुधारणा करता येतील, वेळोवेळी मार्गदर्शकांना बोलावून त्यांची मदत घेऊन आपण आपला समाज दुरुस्त केला पाहिजे. एवढेच बोलते आणि मी इथे थांबते. जय भीम, नमो बुद्धाय.